हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नकली शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंना धोका दिला, मोदींचा ठाकरेंवर निशाणा। तर बाळासाहेबांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही, उद्धव ठाकरेंचं मोदींना प्रत्युत्तर। मोदीजी, तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करून बघा, महाराष्ट्र तुम्हाला मातीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। तुम्हाला सत्तेतून घालवल्याशिवाय हा आत्मा शांत बसणार नाही, भटकती आत्मा या मोदींच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर। राज ठाकरेंच्या पंतप्रधान मोदींकडे 6 मागण्या, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, शिवरायांच्या गडकिल्ल्यांचं संवर्धन इत्यादी मागण्यांचा समावेश। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शरद पवार उद्धव ठाकरेंवर बोलून वेळ वाया घालवला, जे सत्तेमध्ये येणार नाही त्यांच्याबद्दल का बोलावं, राज ठाकरेंचा पवारांचा उद्धव ठाकरेंना टोला। 4 जून नंतर मोदी भूतपूर्व पंतप्रधान होणार, मोदींना वृद्धाश्रमामध्ये पाठवल्याशिवाय शांत राहणार नाही, संजय राऊतांची मोदींवर टीका। शिवाजी पार्कातील सभेपूर्वी मोदींकडून चैत्यभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, तर सावरकर स्मारकावर मोदींकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली। शिवाजी पार्कवरील सभेनंतर मोदींनी बाळासाहेब ठाकरेंना वाहिली आदरांजली, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात वाहिली आदरांजली। सचिन वाझेला पुन्हा पोलीस दलामध्ये घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा माझ्यावर दबाव होता, मात्र मी नकार दिला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट। विकासाचा मुद्दा नसल्यामुळे विरोधकांकडून नको ती भाषणं करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा। संविधान धोक्यात नाही, कुणाच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही, शिवाजी पार्कवरील सभेतून रामदास आठवलेंचा हल्लाबोल। मुंबईमध्ये संजय दिना पाटील आणि मिहिर कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा, पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन्ही गट आमने सामने। मुलुंडमधील मिहिर कोटेचा यांच्या वॉर रूमची तोडफोड, राड्यानंतर फडणवीसांची मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाला भेट। मिहिर कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा व्हिडिओ बाहेर, निवडणूक आयोगाकडून दखल नाही, पोलिसांकडून ठाकरे गटाच्याच कार्यकर्त्यांना अटक का, आदित्य ठाकरेंचा निशाणा। भाजपकडून पैशांचा आणि सत्तेचा गैरवापर, निवडणूक आयोग आणि पोलिसांकडून भाजपच्या कृत्याला उघड समर्थन, मुलुंडमधल्या राड्यावरून अंबादास दानवेंचा आरोप। राज्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज, काही भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।